बघा हा आपला मसाला आहे असा. हा इकडनं एवढा दिसतोय तो हा सगळा आपला मूळचा मसाला. गावच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने एका मिरचीचे हे 2-2 3-3 चे तुकडे करतायत. त्यामध्ये 5 प्रकारच्या मिरची आहेत. हा बघा हा पूर्ण असा हा गरम मसाला आपला. बघा आई ते हळकुंड बारीक करते, ठेचून घेते. हे बघा असं बारीक बारीक चुलीवर ते भाजलं आहे प्रॉपर. आणि डंका ते कुठून आणलेला आहे त्याला. गावच्या देवा, बापदेवा, महाराजा, भैरी देवा, हा ही आपली पोर मसाला करून येते मुंबईसाठी. त्यासाठी तू अगदी व्यवस्थित ह्या मसाल्याला पाड. मंडळी इकडे ह्या मिरच्या सुकवायला घेतलेल्या आहेत. हे बघा मंडळी, ह्या बघा ह्या मिरच्या ओल्या आहेत. त्या आता आपण दिवसभर सुकवणार आणि तुम्हाला संध्याकाळी दाखवते मी मिरच्या कशा सुकतात त्या. मंडळी हा बघा हा आपला मसाला आहे असा. हा इकडनं एवढा दिसतोय तो हा सगळा आपला मूळचा मसाला. हा एवढा. आणि हा इकडे दिसतोय तो हा ही बेडगी, ही काश्मीरी, ही लवंगी. हा आपला मालवणी स्पेशल मसाला आहे. त्यात लागणारे हे सगळे मसाले. हे बघा वहिनी तिथे मसाला सुकवत आहेत. हा सगळा आपला मसाला दिसत आहेत. मंडळ हे बघा इथे हा मसाला सुकतोय, मिरच्या सुकतायत आणि वहिनी इथे हे डेट काढतात. ही बघा अशी पूर्ण डेट काढायला लागतात आणि हा ते असं बारीक करतायत. पूर्ण गावच्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने एका मिरचीचे हे 2-2 3-3 चे तुकडे करतायत. हे बघा हा बघा. आणि हा मसाला असा हा बारीक हे करून परत असा त्यांनी तो सुकत घातलाय. हा बघा के बागाज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागाज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बागाज खुल जाएंगे, राम आएंगे. मंडळी हे बघा हे असे मस्त सुकलेत. हे बघा असे हे कोळले की लगेच मोडतात. आता ह्या चांगल्या सुकल्यात. सकाळ एकदम नरम होत्या, त्याला चांगल्या सुकून घेतल्यात. ह्या बघा ते वैद्याने मोडतात. बघा हा एवढा मोडून झालाय. हा एवढा मोडायचा बाकी आहे. म्हणजे हा बघा हा मसाला पूर्ण सुकलाय. असा आता मिरच्या पूर्ण सुकल्यात. त्या आता वहिनी हे मसाला मिरच्या भरून घेत आहेत आणि बिया वेगळ्या काढणार, जेणेकरून बिया ह्या चांगल्या भाजल्या जातील. ह्या बियाच म्हणून चांगल्या भाजायच्या असतात. ह्या बियाना चांगली चव असते म्हणून ह्या अशा बारीक बारीक कुटतात, जेणेकरून ह्या बिया सगळ्या अशा भारायला पाहिजेत. तर ते वहिनी हा मिरच्या अशा बाजूला करतात आणि बिया वेगळ्या करतात. ह्या बघा आणि ह्या चांगल्या भाजल्या जातील जेणेकरून. मंडळी हे बघा ह्या मिरच्या कुठून झाल्यात. तो हात भगभगतो म्हणून वहिनीने हा शेण घेतलाय. हा बघा हा शेण घेतलाय आणि त्या शेणाने हा हात आग नाही होत. हा बघा मंडळी सगळे धने हे आई पुन्हा पाकडून घेत आहेत, जेणेकरून त्यातली काही घाण असेल ती सगळी निघून जाईल. बघा हा शेर खूप कमी बघायला भेटतो आता. हा शेर त्या शेराने हा मापाने आता आई मोजून घेत आहेत. आई ते हळकुंड बारीक करते, ठेचून घेते. हे बघा असं बारीक पाट्यावरती अशी बारीक करून घ्यावी लागते. ती भाजायला बरी पडते.
हे बघा वहिनी इकडे ही मसाला वेलची बारीक करून घेत आहेत. ही मसाला वेलची, ही बघा ही सुंठ ही बारीक करून घेणार आणि मसाला वेलची. हे बघा हे गरम मसाले वहिनी बारीक करून घेत आहेत. हे सगळे आपले गरम मसाले जे मसाल्यामध्ये वापरले जाणार आहे त्याला एक एक करून ते सरवईवरती भाजून घेणार आहे. बघा इथे ठेवले, चूल पेटवली. बघा हा सगळा आपला हा गरम मसाला जो आपण त्या मिरच्यांमध्ये वापरणार आहे तो हा बघा इथे अर्धा घेतला आहे मसाला भाजायला. हा काय दगडी फूल, एलची, ही सूट, ही मसाल्याची एलची, बाद्यान, हा तिरफल, हा गुलाब फूल, जायपत्री, ही लवंग, जिरा, बडीशेप, हा जायफळ, ही काली मिरी, हा बाद्यान, हा शेजिरा, ही तमालपत्री, ही खसखस, कसुरी मेथी, जिरा, हिरा आहे आणि धने कुठे आहे? दालचिनी. दालचिनी. हे धने भाजायला घेतले आहेत. हे धने असे पूर्ण कलर बदलेपर्यंत भाजायला लागतात आणि ते मसाला भाजतायत. मंडळी हे बघा मला सात्विक सुद्धा मदत करतोय मसाल्यासाठी. हा बघा आईंबरोबर तो सुद्धा मदत करतोय. आय तुझ्या गावाचं नाव काय, तुझ्या गावाचं नाव काय, गावाचं नाव मालरगाव, तुझ्या पाटलाचं नाव काय, तुझ्या पाटलाचं नाव काय, पाटलाचं नाव कसराम पाटील, बहिणीचं नाव काय, बहिणीचं नाव काय, बहिणीचं नाव लीलाबाई. दालचिनी आता ते घातलेली आहे, भाजत घातलेली आहे. तिला अंधन कर, तिला अंधन कर, तांब्या गोंडा उचलत जाय. हा बघा असं हात थोडा थोडासा मसाला भाजायचा असतो, व्यवस्थित चांगला भाजला जातो. नाही झाला का बसलाय बघ कसा तो आधी. आंबा तुझी हिरवी पाने, आंबा वाढत जाई, वाढत जाई. मऊर आंबे तुझी हिरवी पाने, आंबा वाढत जाई, आंबा वाढत जाई. मऊर आंबे तुझी हिरवी पाने, शिगवणांच्या मुलाने तोरण तोडून जाऊन मंडपी बसविले, जाऊन मंडपी फुलावणी केली आपली राणी, केली आपली राणी. फुलांच्या मुलीला कुंकू लावणी केली आपली राणी, केली आपली. पाहिजे. हा बघा मंडळी आता आपला मसाला हा मस्त भाजून झालेला आहे. हा बघा
म्हणजे हा बघा आपला मसाला, हा गरम मसाला असा भाजून झालेला आहे. हा मिरचीचा मसाला आहे ना, तो भरपूर वेळ भाजावा लागतो, कारण मग तो लाल लाल झाला ना का मस्त त्याला शेकला जातो. असा थोडा थोडा भाजला का कच्चा राहतो, म्हणून त्याला लाल मस्त भाजावं लागतं. हा मंडळी, हा मसाल्याचा मिरचीचा बी आहे, तो मिरचीमध्ये नाही शेकवायचा, कारण तो मिरचीमध्ये शेकवल्यावर मिरची अशीच वरती राहते, मग बी बरोबर शेकत नाही ना, शेकतो करापतो, तो काला होतो खाली, म्हणून तो वेगळाच शेकवावा लागतो. व्यवस्थित शेकवल्यावर मस्त लाल लाल असा होतो. हा बघा असा हा चुरी घेतला चांगला भाजून. ह्या बघा सगळ्या अशा मिरच्या ह्या अशा काढून आता भाजून घेतो. हा बघा आता मी हळकुंड बारीक करून घेतला आहे, तो आता भाजून घेतोय. एकदम असं बारीक केलेला आहे, जेणेकरून तो चांगला असा भाजला पाहिजे. मंडळी हा बघा ही मिरच्या भाजायला घेतल्यात, ही बेडगी आणि काश्मीरी मिरची. आणि वहिनी इकडे हा लवंग मिरची भाजते. वहिनी आपल्या मसाल्यामध्ये किती प्रकारचे मिरची आहेत? आपल्या मसाल्यामध्ये 5 प्रकारच्या मिरची आहेत. संकेश्वरी, लवंगी, मोका, बेडकी आणि आम्रपाली. ही आहे काश्मीरी. मंडळी आपल्या ह्या मसाल्यामध्ये 26 प्रकारचे मसाले आहेत. आपण 26 प्रकारचे मसाले वापरलेले आहेत. हा बघा असा हा चुरी इकडे मिरच्या भाजतात. मंडळी, आमचा हा घरगुती कोकणी पारंपरिक मसाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. मंडळी आमचा मसाला झाला आहे बघा, मी बनवून घेतला आहे. इथे आहे, अर्धा इथे आहे. तर वहिनी बनवून घेतं, वहिनी पॅकिंग करतात मसाल्याची. आपली ही मसाल्याची आपली बॅग आपल्या नावाची आहे, आठवडे घरगुती मसाले. प्रॉपर गावच्या पद्धतीमध्ये हा मसाला बनवलेला मंडळी आपला. म्हणजे काही याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. टेस्टमध्ये चव तुम्हाला 1 नंबर लागेल, कारण की आपण चुलीवरती भाजलं आहे प्रॉपर, आणि डंकावरती कुठून आणलेला आहे त्याला. हे बघा आपला मसाला वहिनी पॅकिंग करतात. आपला मसाला आहे आदावड्यांचा घरगुती मसाला. तर मंडळी हा मसाला हा बघा प्रॉपर आपला होतात ना की चव त्याची 1 नंबर आहे, त्याचा स्मेलच एकदम भारी येतो आहे. तर तुम्हाला जर मसाला आपला ऑर्डर करायचा असेल तर आपल्या ह्या पॅकेटवरती नंबर आहे, हा बघा इथे नंबर दिला आहे मी, आपला व्हॉट्सअप नंबर आहे. आणि तुम्हाला स्क्रीनवरती पण नंबर देणार, त्याच्यावरती तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आपल्या हा मसाल्याचा स्वाद घ्या.